नमस्कार, शुभ दुपार. बघू शकता मित्रांनो, भारत देश हा कृषीप्रधान देश आहे आणि पूर्वीपासून चालत आलेले आपल्या शेतकऱ्याचा जे साथीदार असतो, शेतकरी राजाचा बैलराजा जो साथीदार असतो, त्याचा एक सण असतो जे श्रावण महिन्याच्या शेवटी अमावास्येला बैलपोळा असा एक मोठा सण असतो, जे की प्रत्येक शेतकरी राजे आपल्या बैलाला आदल्या दिवशी आणि नंतर दुसऱ्या दिवशी वगैरे पहिल्या दिवशी खानमाळणी, जसं की दूध वगैरे खांद्याला लावून न्यूद वगैरे चारतो आणि दुसऱ्या दिवशी पोळा असतो. तर श्रावणच्या शेवटी जसं 2 दिवस, पहिल्या दिवशी खांदमाळणी असते आणि दुसऱ्या दिवशी बैलपोळा असते. तर पहिल्या दिवशी शेतकरी बैल वगैरे धुवून आणून संध्याकाळी बैलाला निवद वगैरे आणि खांद्याला दूध आणि काहीतरी लावते, का तर वर्षभर आपल्या शेतामध्ये कष्ट केल्यामुळं ते खांदेमोळणी म्हणतात पहिल्या दिवशी. आणि दुसऱ्या दिवशी बैलपोळा असते, जसं की बैलाला धुवून वगैरे आणायचं आणि साज वगैरे सजवून शिंगाला कलर वगैरे लावून आपल्या गावातील जे मारुती मंदिर असते त्या मंदिराला व्यवस्थित 5 किंवा 7 फेरे मारून नंतर आपल्या घरापुढं नेऊन जे आपल्या शेतातले अवजार असतात, जसं की कोळपं, जेवढी काही साहित्य असतात, खास वखर वगैरे जून, त्या बाजावर आणून त्याला आपट्याचं आणि पळसाचं पान लावून नंतर तिथं महाराजाला बोलून विवाह सोहळा स्वामीच्या हस्ते विवाह सोहळा होत असते. तर तुम्ही बघू शकता. आणि आज आवर्जून आपल्या पेरशिवनी गावचा बैलपोळ्यानिमित्त मी एवढं शूटिंग केलेली आहे. तर तुम्हाला सांगू शकतो, शेतकऱ्याचा आणि बैलाचं खूप असं जुनं नातं. गावातील मारुती मंदिराला फेरा मारून आणल्यावर स्वामीजीला बोलून बाजावर आपले जेवढे विघ्न आहेत आणि पळस आणि आपटा त्या जुवामध्ये लावून विवाह सोहळा 5 किंवा 7 मंगलाष्टकावरून संपन्न होतो. नंतर आरतीनंतर निवद दाखवल्यावर शेतकरी राजा खुश होत असतो आणि नंतर महाराजाला दक्षिणा दिल्यावर महाराज जातात आणि नंतर हाराडेरा होत असते. आणि हाराडेरा झाल्यावर सगळेजण जेवण करून आपापल्या घरी आज पोळ्याचा आनंद साजरा करतो. तर बघू शकता, लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा.